पाडळी येथील श्री सिद्धिविनायक मंदिरात गणेश जयंतीचा 10वा उत्सव जल्लोषात। इगतपुरी तालुक्यातील पाडळी फाटा जानेरी रोड येथील श्री सिद्धिविनायक मंदिरात गणेश जयंती उत्सव व यात्रा 2026 आज विशेष उत्साहात पार पडली। यंदाच्या गणेश जयंतीनिमित्त मंदिराच्या उत्सवाला 10 वर्ष पूर्ण होत असल्याने भाविकांमध्ये उत्साह अधिक पाहायला मिळाला। सकाळी 6 ते दुपारी 12 या वेळेत महाअभिषेक, महागणेशाय, महायज्ञ व महापूजा विधीपूर्वक पार पडली। दुपारी 12 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी शिस्तबद्ध पद्धतीने महाप्रसादाचा लाभ घेतला। दुपारी 2 वाजता श्री गणरायाची भव्य पालखी व मिरवणूक काढण्यात आली। ढोलताशांचा गजर, फुलांची उधळण आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता। हा उत्सव सिद्धिविनायक गणपती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आला होता। डॉक्टर संजय अनंतशेठ तुपसाखरे, करुणा संजय तुपसाखरे व सार्थक संजय तुपसाखरे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सवाचे नियोजन करण्यात आले। स्वयंसेवक व कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम शांततेत व यशस्वीरित्या पार पडला। गणेश जयंतीनिमित्त साजरा झालेल्या या 10व्या वर्षाच्या उत्सवामुळे परिसरात भक्ती, आनंद व एकात्मतेचे वातावरण निर्माण झाले होते। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील गणेश उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे। यंदाचे हे 10वे वर्ष आहे, काय सांगा? ओम गण गणपती नमः। श्री सिद्धिविनायक महागणपती नमः। श्री सिद्धिविनायक महागणपती जो साक्षात्कार मला झाला, त्या साक्षात्कारानुसार मी 10 वर्षापूर्वी इथे मंदिराची प्राणप्रतिष्ठा केली होती आणि आज त्याला 10 वर्ष बरोबर गणेश जयंतीला पूर्ण होत आहेत। एकंदरीतच आम्ही आमच्या श्रद्धेतून आमच्या कुटुंबियाकरता सदरचे मंदिर बांधले होते आणि त्यातूनच आम्ही सामाजिक भावना म्हणून हे सगळे नागरिकांना त्याचा लाभ मिळावा, त्याचं पुण्य मिळावं, त्याकरता आम्ही इथे हे सगळ्यांना दर्शनाकरता उपलब्ध करून दिलेले आहेत। परंतु इथे जे काय कोणी आजपर्यंत असा अनुभव आलेला आहे की जेवढे पण भाविक येत आहेत त्या भाविकांच्या मनातील श्रद्धा असो किंवा नवस असो, पण ते पूर्ण होती आणि ती पूर्ण होण्यामागे ती जी शक्ती आहे ती गणपतीमध्ये खूप शक्ती आहे। आम्ही विधिवत त्याची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे। दर 6 महिन्याला इथे गणेश याग करत असतो। सगळ्या नित्यनियमाने रोज सकाळी 8 वाजता, सायंकाळी 8 वाजता आरती होत असते। सगळी देवाची सगळे षोडोपचार पूजा आम्ही इथे मंदिरात गेले 10 वर्षापासून कंटिन्यूस चालू असते। तिथे आरतीला एक जरी माणूस असला किंवा नसला तरी महाराजांमार्फत दोन्ही वेळेस त्याचे नित्यकर्म पूर्ण केले जातात। असा हा सिद्धिविनायक महागणपती प्रचंड शक्ती असलेला आमच्या तो पाठी राखी आहेच, तो आमच्या मागे उभा आहेच आणि तो सगळ्यांना पण त्या मागे उभा राहावा अशी मी त्याच्या चरणी प्रार्थना करतो। आज एक दैवयोग असा आलेला आहे की आज आम्ही ही जी प्रेरणा आम्हाला मिळालेली आहे ही गणपती बाप्पाची आणि जी सेवा करण्याची, जी अन्नदानाची आम्हाला संधी मिळाली, देवाने करून दिलेली आम्हाला, त्याच्याकरता एक प्रेरणा म्हणून आम्ही एक प्रेरणास्थळाचं भूमिपूजन पण इथे केलेलं आहे आणि तिथे लवकरच एक प्रेरणास्थळाची निर्मिती केली जाणार आहे आणि त्याचे पण सगळ्यांना दर्शन घेता येणार आहे नंतर भविष्यात। गणपती बाप्पाचा जो आशीर्वाद आहे तो सगळ्यांना मिळो। आज गणेश जयंतीच्या माघी गणेश जयंतीच्या मी सगळ्यांना शुभेच्छा देतो। तुपसाखरे परिवाराच्या वतीने सर्वांना शुभेच्छा देतो। ओम गण गणपती महा। आज सिद्धिविनायक मंदिराला आमच्या 10 वर्ष पूर्ण होत आहे। दरवर्षीप्रमाणे इथे आम्ही माघी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतो। येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला गणपती पावतो। हे आमचं गावकऱ्यांचं, आजूबाजूचे नाशिक, इगतपुरी इथल्या लोकांचं खूप मोठं श्रद्धास्थान बनलेलं आहे। आज संपूर्ण दिवस महाप्रसाद राहणार आहे। रात्री 8 नंतर सुद्धा महाप्रसाद राहणार आहे। गणपती बाप्पा सगळ्यांच्या मनातील इच्छा पूर्ण करो हीच ईश्वर चरणी प्रार्थना। ओम गण गणपते नमः। मी सार्थक संजय तुपसाखरे। दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आम्ही म्हणजे आमच्या मंदिराला 10 वर्ष पूर्ण झाले। या गणेश जयंतीच्या निमित्ताने आम्ही इथं महाप्रसाद ठेवलेला आहे। दिवसभर महाप्रसाद राहतो। आता अंगारकीला कमीत कमी 10,000 पेक्षा जास्त लोक येऊन गेले, इथं दर्शन घेतलं।